हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी। एकतर कसं आहे ना, कोबी म्हटलं की घरात सगळ्यांची नागं मोरडली जातात। त्यात पण चार लोकांची चार नखरे, कुणाला लाल कोबी तर कुणाला पिवळा कोबी, नुसता डोक्याला ताप। मग मी विचार केला, घरचेही खुश व बकराही हलाल। चला तर पाहूयात कोबी मंचुरियन, तेही अगदी रस्त्यावर लाल डब्यावर मिळते अशी। सर्वात आधी मी कोबी, गाजर, कांदा, कलरफुल सिमला मिरची, अद्रक लसूण पेस्ट, कॉर्नफ्लोअर 4 चमचे, तांदळाचं पीठ 2 चमचे, मीठ चवीनुसार व ब्लॅक पेपर पावडर मिक्स करून 10 मिनिटं पाणी सुटण्यासाठी झाकण ठेवून दिलं होतं। पाणी सुटले की मऊसर त्याच पाण्यात आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। पाणी जास्त वाटत असेल तर कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये ऍड करायचा आहे। त्यानंतर त्याचे छोटे छोटे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेऊन गरम तेलात ते गोळे सोडून द्यायचे आहेत। वाव, एक एक गोळा कसा जातोय बघा, इंस्टाग्रामच्या ट्रेंड सारखा। एक मंचुरियन गेला छप्पाक। त्यानंतर सगळे असे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत। मंचुरियन ग्रेव्ही तयार करण्यासाठी 2 मोठे चमचे तेल घेऊन त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, कलरफुल सिमला मिरची, कांद्याची पात मिक्स करायची आहे। त्यामध्ये त्यानंतर टोमॅटो, सोया, ग्रेट ग्रीन चिली सॉस, 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा ओरिगॅनो टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। कॉर्नफ्लॉवरची स्लरी मिक्स करायची आहे व थोडेसे गरम पाणी ओतून ग्रेव्ही शिजवायची आहे। या ग्रेव्हीमध्ये मंचुरियन बॉल टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। झाली तुमची घरच्या घरी कोबी मंचुरियन तयार। आमच्या पाटील ढाबाच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लगेचच करून टाका।